परत तुमचं स्वागत आहे माझ्या एक नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये। तर 2024 संपलेला आहे आणि 2025ची सुरुवात होणार आहे। तर 2025मध्ये काही छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला उत्तम आरोग्य भेटेल। आजकालच्या जनरेशनला आपण बघितलं तर आजकालची जनरेशन सकाळी त्यांची सुरुवात होते मोबाईल हातामध्ये घेतात आणि दिवसाची सुरुवात होते। तर असं करू नका। 2025मध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, कारण की जर तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही अचीव करू शकता। हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं। आरोग्य धनसंपदा। आरोग्य हा सगळ्यात मोठा दागिना आहे आपल्यासाठी। तर त्याच्यासाठी तुम्हाला काही सवयी आपल्याला लावायच्या आहेत आणि त्या सवयी कोणत्या असणार आहेत? खूप छोट्या आणि रेग्युलर सवयी असणार आहेत। सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी पहाटे लवकर उठा। पहाटे लवकर उठण्यासाठी थोडे अर्ध्या तासाचा तुम्ही ट्राय करा। म्हणजे 7:30ला उठा, 7ला, 6:30, 6, 5:30, नंतर 5। मॅक्झिमम तुम्हाला 5:30 वाजता जर तुम्ही दिवसाची सुरुवात केली तर खूप छान होईल। तर 5:30ला उठल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सगळ्यात पहिला कोमट पाणी, जर तुम्हाला जमत असेल तर कोमट पाणी घ्या किंवा पाणी प्यायचं आहे। पाणी पिल्यामुळे काय होतं? रात्रभर जी आपली बॉडी डिहायड्रेट झालेली असते ती ॲक्टिव्ह होते आणि बॉडीमधले सगळे जी आहे त्याला चालना भेटते। त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी नक्की प्या। त्याच्यानंतर जर तुमच्याकडे वेळ असेल तर वेगवेगळे जे मेथीचं पाणी आहे किंवा सिया सीड्स येतात, वेगवेगळे आहेत, बीटरूट आहे, त्याचं पाणी जर तुम्हाला जमत असेल तर ते घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं करायचं आहे ते म्हणजे एक्सरसाइज केल्यामुळे बॉडीला व्यवस्थितपणे चालना भेटते। खूप साऱ्या लोकांकडून मी ऐकलं आहे की एज ऑफ 35 आणि 40मध्ये लोकांना हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर ते हार्ट अटॅक काय येतं? आपण 8 तास, 9 तास, 10-12 तास एकाच ठिकाणी बसून जॉब करत असतो। त्याच्यानंतर आपण जंक फूड खातो, फास्ट फूड खातो। ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या जी राहणीमान आहे, आपल्याला लागलेली जी सवय आहे ना, त्याच्यामुळे याचं प्रमाण जास्त झालेलं आहे। त्यामुळे ह्याच सवयी आपल्याला 2025मध्ये बदली करायची आहेत। तर सकाळी लवकर उठा, एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा। मेडिटेशनने खूप मोठा फरक पडतो। 10 मिनिटाचं मेडिटेशन पूर्ण दिवसाला आपल्याला एक चांगली चलन आणि वेगळं वळण देतं। त्यामुळे ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत। त्याच्याबरोबर आपला जो नाश्ता आहे ना तो सात्विक ठेवा। फ्रूट्स खा, व्हेजिटेबल्स खा। सकाळचा नाश्ता हा हेल्दी असला पाहिजे आणि खूप असला पाहिजे। दुपारचं जेवण कमी असं चालेल, रात्रीचं जेवण कमी ठेवा। संध्याकाळी 7 नंतर काही खाऊ नका, शक्यतो ते अवॉइड करा आणि जास्तीत जास्त पाणी प्या। तर नवीन वर्षासाठी तुम्ही तुमचे गोल ध्येय हे निश्चित केले असतील, त्याचा जर तुम्हाला अचिव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीच्या पाठी न धावता आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या। आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही तुमचं ध्येय नक्कीच मिळवू शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातील, आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला वेळ द्या। कुटुंबाला वेळ देणे हे खूप गरजेचं आहे। आजच्या जगामध्ये आपण दिवसाच्या 24 तासामध्ये 18 तास घराच्या बाहेर असतो, पैशाच्या पाठी धावतो। तर हा पैसा तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून लांब नेतो हेही लक्षात घ्या। त्यामुळे कुटुंबाला वेळ द्या, पिकनिकला जा, त्यांच्याबरोबर थोडा वेळ स्पेंड करा आणि बघा। तर ह्या गोष्टी नक्की करा आणि ह्या आपण करू शकतो, हे आपल्या हातात आहे। ह्याच्यासाठी काही वेगळं असं करायची गरज नाही आहे। थोडेसे चेंजेस हे स्वतःमध्ये नक्की करा, कारण की 2025 हे सगळ्यांसाठी खूप चांगलं असणार आहे। आय होप गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि काही तुम्हाला अजून मला सांगायचं असेल, सजेस्ट करायचं असेल नवीन वर्षामध्ये मी सुद्धा काय केलं पाहिजे तर ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि तुमचं प्रेम असंच असून दे। सो टेक केअर, काळजी घ्या आणि 2025 सगळ्यांना मस्त जाऊ दे। बाय बाय।